काही रस्ते हे प्रवासासाठी नसतात, ते असतात स्वतःला शोधण्यासाठी. टणकपूरचे वळणदार रस्ते आणि समोर खुणावणारे पितोरागडचे डोंगर, एकटा जीव आणि सोबतीला माझी मशीन आणि ध्येय आहे आदि कैलाश. या साहसी प्रवासात तुमचं स्वागत आहे. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवराय, गणपती बाप्पा मोरया. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे एक नवीन व्लॉगमध्ये. तर आजची डेस्टिनेशन आपली आहे पितोरागड. पितोरागड इकडून आपल्याला 150 किलोमीटर दाखवते. मॅप लावला आहे. 3 तास 42 मिनिट्सचा डिस्टन्स आहे टोटल आणि एक्सपेक्टेड रिचिंग टाईम 2 वाजताचा आहे. आणि आत्ता सकाळचे 10 वाजले आहेत. तर सर्वप्रथम मी टाकी फुल करतो, कारण घाट असल्यामुळे पुढे आपल्याला पेट्रोल पंप भेटेल की नाही याची काही शक्यता नाही. पेट्रोल भरून घेतो, पूर्ण टाकी फुल करतो, पुढे प्रॉब्लेम नको यायला. बॅग फुल करतो. हां, नॉर्मल. 400 रुपयाचं पेट्रोल बसलं आहे. नाही, अजून टाकतात. ₹600. काल मी संध्याकाळी टाकलं होतं 500चं. आणि शेवटी ज्याची वाट पाहत होतो ते पितोरागडचे घाट सुरू झाले आहेत. टणकपूर मागे पडले आणि आता खऱ्या अर्थानं चढण सुरू झाली आहे. हवामान सुद्धा एकदम मस्त झालंय. परफेक्ट राईडसाठी हवे तसं. ना जास्त ऊन ना पाऊस, फक्त थंडगार हवा आणि डोंगर माथ्याला स्पर्श करणारे हे पांढरे शुभ्र ढग. एक सोलो रायडर म्हणून जेव्हा तुम्ही अशा वाटेवर असता तेव्हा तुम्ही फक्त गाडी चालवत नसता, तुम्ही निसर्गाशी संवाद साधत असता. हा जो वाईब आहे ना, हा कुठेही मिळणार नाही. तर मित्रांनो, फायनली घाट सुरू झाला आहे आणि गाडी चालवायला खूप मजा येते. आणि आपली रेडबुल तर एकदम एक नंबर परफॉर्मन्स करते. ना गेअर उतरवायची चिंता ना काय नाही. आपल्या गाडीचा लो एंड मस्त असल्यामुळे गेअर शिफ्टिंगची काही गरजच नाही जास्त. आता इथून पुढे काही दिवस आपण पर्वतावरच आहेत, त्यामुळे खूपच मजा येणार आहे. हे असे जागोजागी लँडस्लाईड चालू झालेत आता. बाकी तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा राईट साईडला. आता अजून वरती गेल्यावर अजून चांगले व्ह्यू पाहायला भेटतील. ही बाईक रायडिंगची जी मजा आहे ना मित्रांनो, ती तुम्हाला सांगता येणार नाही किती मजा आहे ह्याच्यामध्ये. तुम्हाला मी एकच सांगेल
जर तुम्हाला फिरायचे असेल तर बाईक घ्या आणि निघा, कोणाची वाट पाहू नका, कारण लाईफमध्ये काही गोष्टी तुम्हाला स्वतः कराव्या लागतात. कोणी येत असेल तर त्याच्यासोबत या, नाही तर सोलो या, कारण एका ठराविक वेळेनंतर तुमचे डिसिजन तुम्हालाच घ्यावे लागतात. तर कोणावर अवलंबून राहू नका की बाई हा येईल तेव्हाच माझी ट्रिप होईल, असं काय नाही आहे. बघा इथे किती लँडस्लाईड झाली आहे ते. व्ह्यू बघा काय मस्त आहे तो. राईट हँड साईडला व्हॅली दिसते. इकडे बाईक चालवताना मिळणारा आनंद हा शब्दात सांगता येणार नाही. प्रत्येक वळणावर एक नवं आव्हान आणि एक नवीन दृश्य डोळ्यांसमोर येतं. खाली बघा ती खळखळणारी नदी आणि वर निळं आकाश. असे भरपूर असे पूल तुम्हाला या रस्त्यावर भेटतील. असं वाटतंय की हा रस्ता कधीच संपू नये. पुढे रस्त्यावर काम सुरू होतं आणि त्यात दरड कोसळायचं संकट. ट्रॅफिक जामचा अपडेट बघून वाटलं होतं की आजचा दिवस तिथेच जाणार, पण जसजसा मी त्या ठिकाणाजवळ पोचलो तरच बदललं. जे ट्रॅफिक तासनतास अडकलं होतं ते माझ्या तिथे जाण्यापूर्वीच क्लिअर झालं होतं. एकही मिनिटं न थांबता माझा पुढचा प्रवास सुरू झाला. आता आपण पितोरागडला पोचलो होतो. मागे तुम्ही बघू शकता लेफ्ट आणि राईटला पितोरागड आहे. इथे मी आता जस्ट लंच केला. 4:30 वाजले होते आणि आत्ता वाजता आहेत 5 वाजता आहेत आणि मी पुढे निघालो आहे धारचुलासाठी. ते मी मोटो व्लॉगिंग बंद केली होती कारण गोप्रोचा जो माउंट आहे चीन माउंट तो निघाला होता, तर त्याला आता जस्ट फिट केला आहे आणि माईक वगैरे पुन्हा सेट केला आहे. तो होपफुली सर्व काही नीट रेकॉर्ड होत असेल. आता धारचुला इथून 88 किलोमीटर दाखवतं आहे आणि 2 तास 27 मिनटाचं रनिंग दाखवतं आहे. एक्सपेक्टेड रिचिंग टाईम 7:30चा आहे, तर बघू कधी पोचते ते. बाकी तुम्ही ब्लॉगमधून तर बघूच शकता की किती सुंदर आहे आणि खरंच खूपच मजा आली मला आज राईड करायला. धारचुलाला जिथे आपण जातो आहे तिथे नेपाळची बॉर्डर आहे. एक नदी आहे जिला इंडियामध्ये काली रिव्हर असं म्हणतात आणि ती इंडिया आणि नेपाळची बॉर्डर आहे. इंडियामध्ये त्याला धारचुला असं म्हणतात आणि नेपाळमध्ये दारचुला असं म्हणतात. बघा तुम्ही व्हॅलीचा व्ह्यू बघा, किती सुंदर सुंदर अशी घरं आहेत पूर्ण राईट हँड साईडला. आता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि इथे रात्र खूप लवकर होते, त्यामुळे मला लवकरात लवकर खेचावं लागेल. आत्ताच मला थंडी जाणवायला लागली आहे आणि आत्ता मी फक्त रायडिंग जॅकेट आणि पॅन्टच घातली आहे. बघू जर पुढे अजूनच थंडी वाजली तर विंटर लायनर घालेल.
भाई साहब, समोर व्ह्यू दिसते का तुम्हाला टॉपचा? सूर्यास्त होते आणि बर्फाने ओढलेली पूर्ण माउंटेन रेंज दिसते व्हाईट कलरमध्ये. काय व्ह्यू आहे, एक नंबर. बघा तिकडे लेफ्ट साईडला पूर्ण रेंज दिसते माउंटेनची. तुम्हाला सांगतो ना, मी आज एवढे व्ह्यूज पाहिलेत ना माउंटेनचे, जे आयुष्यात कधी पाहिलेत नव्हते. तर मित्रांनो, फायनली आपण आता 45 मिनिट्समध्ये धारचुल्याला पोचणार आहोत. इथून 21 किलोमीटर दाखवत आहे. आणि तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो. आत्ता मी इंडियामध्ये आहे आणि इथे तुम्हाला मॅपमध्ये काळी नदी दिसत असेल आणि त्या नदीच्या त्या साईडला नेपाळ आहे. तर ही ऑफिशियली इंडिया आणि नेपाळची बॉर्डर आहे. आता तर तुम्हाला काय दिसणार नाही आणि मला पण काही दिसत नाही नदी. पण जेव्हा आपण रिटर्न येऊ तेव्हा मी तुम्हाला नक्कीच ही नदी दाखवतो. पण धारचुल्याला पोचलो आहे. त्या राईडमध्ये खूपच मजा आली. आज जे काय ॲडव्हेंचर होतं ते एकदाच करून टाकलं. तर मी हॉटेलचा मॅप लावला आहे, 700 मीटरवर आहे. तर पटापट चेक इन करतो आणि रेस्ट करतो. तर उद्यापासून तर आपली यात्राला सुरुवात होणार आहे. तर मी आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करतो. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. टिल देन कीप लविंग, कीप वॉचिंग. बाय बाय.